यंदा होळीला चंद्रग्रहण आलेलं आहे. आता हे चंद्रग्रहण होळीच्या दिवशी आलंय की करी दिनाच्या दिवशी आलंय? ह्या वर्षीचं पहिलं खग्रास चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. मग हे चंद्रग्रहणाचे वेध कधीपासून पाळायचे, पुण्यकाळ कुठला आहे आणि चंद्रग्रहण जर होळीला आलाय तर होळी कधी साजरी करावी, या संदर्भातली सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, होळी नेमकी कधी आहे? होळी 2 मार्चला आहे की 3 मार्चला आहे? 2 मार्चला संध्याकाळी 5:56 पौर्णिमा सुरू होणार आहे आणि 3 तारखेला संध्याकाळी 5:08 पौर्णिमा संपणार आहे. आता पौर्णिमेचा जो काळ आहे तो 5:56 म्हणजे 6 वाजेनंतर पौर्णिमा लागते. आता मग ती आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते. मग जर बघायला गेलं तर पौर्णिमा किंवा जी काही होळी साजरी करणार आहे ती आपण दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 तारखेला करणार आहोत. पण 3 तारखेला चंद्रग्रहण असल्यामुळे धर्मसिंधू या ग्रंथाच्या नियमांनुसार होळी आपल्याला 2 तारखेला 6 वाजेनंतर पेटवायची आहे. मग ती तुम्ही सामूहिक ठिकाणी जाऊन तुम्ही होळीची पूजा करू शकता किंवा तुमच्या घराच्या समोर जर तुम्ही होळी पेटवत असाल तर तिथे तुम्ही पूजा करू शकता. पण लक्षात घ्या, होळीची पूजा ही आपल्याला 2 तारखेलाच करायची आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. बऱ्याच महिलांचा असा संभ्रम आला आहे की ताई 3 तारखेला होळी करायची का? तर नाही, 2 तारखेलाच होळी आपल्याला साजरी करायची आहे. आता जे काही भारतात दिसणारं खंग्रास चंद्रग्रहण आहे हे कधी आहे, त्याचा मोक्ष काळ कधी आहे, पुण्यकाळ कधी आहे, काय नियम आहे जे पालन करायचे आहे. गर्भवती महिला खूप जास्त घाबरून जातात. आता मी माझा वैयक्तिक अनुभव सांगते. जेव्हा मी प्रेग्नंट होती तेव्हा मला सूर्यग्रहणही आलं होतं आणि चंद्रग्रहणही आलं होतं. काय नियम पाळले होते ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते. सगळ्यात आधी करीदिन धुलिवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे हे लक्षात घ्या. करीदिन ह्या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो. करीदिनाला आपण आपले वीर जेव घालत असतो, ज्याला टाक म्हणतो आपण. वीरांचा टाक असतो ना आपल्या घरात, एक मृत व्यक्तीचा टाक आपण तयार करतो आणि ते वीर जेव घालत असतो. तर आता हा जो काळ आहे, मग ताई जर करीदिन असल्यामुळे वीर कधी जेव घालायचे, तर बघा, तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही दुसऱ्याच दिवशी म्हणजे करीदिनाला धुलिवंदनालाच तुम्हाला वीरजेव घालायचे, लवकरात लवकर तुम्ही वीरजेव घालू शकता. पण आता काय झालं आहे लक्षात घ्या, ग्रहणाचा जो काळ असतो ना तो आपण 9 तास आधीच पाळत असतो. आता ह्याच्या ग्रहणाचा काळ आहे ना तो काय आहे तुम्हाला सांगते. तर बघा, चंद्रग्रहण हे 3 मार्चला दुपारी 3:20 सुरू होतं आणि संध्याकाळी 6:46 संपणार आहे. चंद्रग्रहणाचा जो सूतक काळ आहे तो ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतं. म्हणजे खरं तर जो काही सूतक काळ आहे तो सूर्योदयापासूनच संध्याकाळी 6:47 पर्यंत आपल्याला ग्रहणाचे वेदादी नियम जे काय ते तुम्हाला पाळायचं आहे. आता ग्रहणाचा पुण्यकाळ काय आहे, तर ग्रहणाचा पुण्यकाळ हा 3 तारखेला 6:20 पासून ते 6:46 पर्यंत असणार आहे. आता काही लोक ग्रहण पाळत नाही, काही लोक ग्रहण मानत नाही. जे पाळत नाही, जे मानत नाही त्यांनी करू नये. ज्या महिला आहे, लहान बाळ आहे किंवा एखादी आजारी व्यक्ती आहे त्यांच्यासाठी काय नियम आहे, तर सगळ्यात आधी स्वतःची काळजी घेणं. बऱ्याच ठिकाणी कडक नियम पाळले जातात की गर्भवती महिलांना अगदी पाणी प्यायला देत नाही, त्यांना खायला देत नाही. काही महिलांचा जर तुम्ही गर्भवती असाल, तुमचा जर तो काळ असेल की दुपारी म्हणजे 3च्या दरम्यान किंवा अगदी तुम्ही 3 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत जर तुम्हाला गोळी घ्यायला सांगितली असेल तर तुम्ही बिनधास्त गोळी घ्या. जर ज्यांना स्ट्रिक्टली नियम आहे, डॉक्टरांनी काही सल्ले दिले आहे, जे काही डॉक्टरांनी नियम पाळायला लावले आहे, पथ्य पाणी आहे ते त्यांनी पाळावं. त्यांनी ग्रहणाच्या फंद्यात पडायचंच नाही. जे डॉक्टरांनी सांगितलं आहे ते त्यांनी करावं. त्यात सगळं चांगलं आहे. म्हणजे बाळ पण व्यवस्थित आहे, सुदृढ आहे, काहीच अडचण नाही. त्यांनी काही नियम पाळायचे. आता नेमकी अगं ताई हे नियम कधी पाळायचे हे सुद्धा महत्वाचं आहे. तर बघा, आपल्याला नियम जे काही आहे, खरं तर सूर्योदयाच्याच आधी म्हणजे सूर्योदयापासूनच नियम पाळायचे असतात. पण तरी सुद्धा तुम्ही जो 3:20 जो काळ आहे, 3:20 ते 6:46 पर्यंत, तेव्हा तुम्ही नियम. आता नियम म्हणजे काय? तुम्हाला तहान लागली, पाणी पिऊ शकता. तुम्हाला भूक लागली, तुम्ही खाऊ शकता. घरात फिरू शकता, काही अडचण नाही.
बऱ्याच महिला तर ग्रहण पण पाळता. ज्यांना वाटतं त्यांनी म्हणजे ग्रहण बघता पण ज्याला वाटतं त्याने बघावं, ज्याला वाटत नाही त्यांनी अजिबात बघू नये. आता नियम काय आहे ना, जे मी पाळलं तुम्हाला सांगते. फक्त आता एखाद्याला जर वॉशरूमला जायचं असेल एखाद्या स्त्रीला, कारण अर्थात आपलं ब्लॅडर इतकं फुल भरलेलं असतं, म्हणजे आत एक गर्भ असतो, त्याच्यामुळे आपल्याला वॉशरूमला जाणं, तर हे वारंवार होतं. मग अशा वेळेस अजिबात नियम पाळायचे नाही. तुम्ही वॉशरूमचा वापर करू शकता. तुम्ही टॉयलेटला, वॉशरूमला जाऊ शकता. काय करायचं नाही तुम्हाला सांगते. आता ताई आम्ही झोपू शकतो का? तर नक्कीच तुम्ही झोपू शकता. डोळे बंद करून झोपू शकतो का? तुम्ही डायरेक्ट बेडवर पडू शकता. शक्यतो झोपायचं नाही आहे. आपल्याला नामजप करायचंय. परमेश्वराची सेवा करायची आहे. म्हणजेच काय 3:20 पासून ते 6:45 पर्यंत तुम्ही पडून राहा. रिलॅक्स पडा. फक्त आता काही ठिकाणी म्हणता असं की मांडी घालायची नाही, पायावर आडी ठेवायची नाही. तर बघा तुम्हाला मांडी घालून बसायचं असेल तर मांडी घालून बसा. पायावर आडी ठेवायची असेल तर पायावर आडी ठेवून बसा. मी डायरेक्ट पाय सरळ करून बसली होती. आडी वगैरे काही मी ठेवली नव्हती. आता अशा वेळेस काय म्हणता, जे काही कट करायच्या वस्तू आहेत, चाकूने एखादी वस्तू कट करू नये किंवा विळीने एखादी वस्तू कट करू नये. कात्रीने एखादी वस्तू कापू नये. 3:20 ते 6:46 पर्यंत हे छोटे-छोटे नियम आहे जे तुम्हाला पाळायचे आहे. कापणं झालं, चिरणं झालं, एखादी गोष्ट कट करणं झालं, ते तुम्हाला पाळायचं आहे. त्याच्याबरोबर एखाद्याची वेणी घालणं आहे किंवा ते म्हणजे आपण गाठ पडतो. स्वतःची वेणी घालणं किंवा केस विंचरणं, असं कंगवा घेऊन केस विंचरणं, अशा गोष्टी तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही पाळू शकता आणि मी पाळलं होतं. बाकी तुम्हाला भूक लागली आहे, तुम्ही खाऊ शकता. तुमची गोळी घेण्याचा टाईम आहे. तुम्ही खाऊ शकता, पिऊ शकता, काहीच अडचण नाही. ज्याचं सगळं सुदृढ आहे, त्यांनी काय करावं, तर त्यांनी 3:20 ते 6:46 पर्यंत आपण शक्यतो नाही खाल्लं तरी चालेल. पण ज्यांची इच्छा आहे त्यांनी बिनधास्त खावं, काही होत नाही. आता सेवा काय करायची? लक्षात घ्या, रिलॅक्स बसायचं. दिवाणवर बसा, खुर्चीवर बसा, सोफ्यावर बसा, रिलॅक्स बसा. जे तुमच्याकडे ग्रंथ आहे, जे तुम्हाला मंत्र, स्तोत्र आवडतात, ते तुम्ही पठण करू शकता. आणि मेन म्हणजे गर्भावर हात ठेवून पठण करायचं. हो, तुम्हाला सांगते काय पठण करायचं, तर रामरक्षा. 11 वेळा म्हणा, 1 वेळा म्हणा, गर्भावर हात ठेवून 11 वेळा रामरक्षा. आता समजा कारण एवढा 3-3.5 तासाचा जो टाईम असणार आहे, मग त्याच्यामध्ये म्हणजे 2.5-3 तासाचा जो काही टाईम असणार आहे, तर मग त्याच्यामध्ये इतका वेळ काय करणार आपण? मग रामरक्षा आवडते, मग तुम्हाला YouTubeला जे गाणे आवडतात, म्हणजे चांगले देवाचे गाणे किंवा एखादं भजन आवडतं, ते तुम्ही पठण करू शकता. स्वामी चरित्र सारामृत पठण करू शकता, कालभैरव अष्टकम पठण करू शकता, रुद्र पठण करू शकता. मी काय सेवा केली तर त्या तुम्हाला सांगते. मी रामरक्षा 11 वेळा, काही नाही, मस्त गर्भावर हात ठेवायचा, पोटावर हात ठेवायचा. आपणही म्हणतो आहे, आपलं बाळ पण म्हणत आहे असं रामरक्षा, कारण अर्थात त्याच्यात आपल्या शरीराचं संरक्षण व्हावं याच्यासाठी रामरक्षा खूप महत्वाचा आहे. तर रामरक्षा तुम्ही तुमच्या गर्भावर हात ठेवून म्हणू शकता. कालभैरवाष्टकम एकदा पठण करावं. शिवमहिम्न महिला तर रुद्र पठण. आपल्याला शिवपिंडीवर अभिषेक वगैरे नाही करायचंय बरं का. दिवाणवर, सोफ्यावर बसून या सगळ्या सेवा करायच्या आहेत. कालभैरवाष्टकम झालं, शिवमहिम्न झालं, शिवचालिसा झालं, त्याच्याबरोबर तारक मंत्र झालं, श्री स्वामी समर्थ मंत्र झालं, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर, नवार्णव, व्यंकटेश स्तोत्रम, श्री सुक्तम, महालक्ष्मी अष्टकम, ज्या सेवा तुम्हाला आवडतात किंवा श्री स्वामी समर्थ लिखित नामजप करू शकता, हरकत नाही, करू शकता. माळ नाहीये, लिखित नामजप नाही करायची, असंच मनातल्या मनात श्री आणि मनातल्या मनात म्हणजे मला माझं ऐकू येईल या भाषेत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. बाकी कुठलंच काही मोठे नियम पाळायची गरज नाही. लक्षात घ्या, तुमच्या शरीरापेक्षा कुठलंही ग्रहण महत्वाचं नाही आहे. डॉक्टरांनी जर तुम्हाला झोपूनच सांगितलं आहे, थोडा वेळ झोपू शकता, उठू शकता, चालू शकता, फिरू शकता. शक्यतो काय होतं ना, की ग्रहण आपलेच मोठेच आपल्याला सांगत असतात, की ग्रहण असलं की थोडेसे पडदे वगैरे खाली घ्या. जर तुम्हाला जर ते करायचं असेल पडदे वगैरे किंवा एका खोलीत सेफ साईडला तुम्ही बसून नामजप करू शकता. थोडंसं तुम्हाला काय वाटतं आहे, पुस्तक वाचू शकता, ग्रंथ वाचू शकता. जे तुम्हाला आवडतं ना, ते तुम्ही करू शकता. लहान मुलांच्या बाबतीत आता एखाद्या बाळाला जर तुम्ही आपण 2.5-3 तास तसं नाही ठेवू शकत. त्याला भूक लागली, त्याला खायला द्या, त्याला पाणी प्यायला द्या. काही होत नाही. तुम्हाला कारण आपल्या बाळाला जर भूक लागलेली आहे, तर आपण एवढे नियम वगैरे पाळत नाही. कारण लहान मुलांना थोडंसं त्यांची काळजी घ्यायचीच आहे आणि राहते आणि खरं सांगू का काय असतं लक्षात ठेवा. जेव्हा आहे ना चंद्रग्रहण होतं ना, तेव्हा पृथ्वीवरील ज्या काही व्हायब्रेशन आहे
जे काही आपलं रोजचं रुटीन आहे ना, ते थोडंसं बदलत असतं. चंद्रग्रहण झालं, सूर्यग्रहण झालं, ते बदलत असतं आणि त्याच्यामुळे ना, जे सूक्ष्म जीवाणू आहे, जे थोडेसे घातक असतात, त्यांचा जो काही वावर आहे ना, तो जास्त प्रमाणात होत असतो. तुम्ही बघितलंय का? आपल्या घरात एखादं आपण ग्रहण काळात पाण्याची काही असेल, एखादं काय म्हणतो ना, हंडा असेल, पंचपात्री असेल, भरून ठेवतो आपण. पण त्याच्यावर तुळशीची पानं टाकतो. एखादा स्वयंपाक केला आहे, तुळशीची पानं टाकतो. घरात पीठ आहे, तुळशीची पानं टाकतो. का टाकतो? कारण जे काही जीवाणू, किटाणू फिरत आहे जास्त प्रमाणात, तर ते आपल्या पाण्यात जाणार आणि तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असते. मग त्याच्यामुळे ते पाणी आपण पित नाही. खरं तर हे कारण असतं. म्हणून ग्रहण काळात खाऊ नये. कारण सूक्ष्म जीवाणूंचा वास खूप जास्त प्रमाणात संभ्रम करत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला तो त्रास व्हावा किंवा आजारी पडायचं असतं. म्हणून लहान बाळं, वृद्ध किंवा प्रेग्नंट महिला आहेत त्यांना काही नियम सांगितलेले असतात, की बाबा तू खाऊ नको, एका जागी बस, फिरू नको जास्त. पण ज्या महिला कामावर जातात, जे पुरुष मंडळी कामावर जातात त्यांना काही होत नाही. तर हे तेच आहे. ज्याला वाटतं त्याने पाळावं, ज्याला नाही वाटत त्यांनी बिनधास्त बघावं. सगळं फॉलो करू शकता, काही अडचण नाही. प्रेग्नंट महिलांना सांगते, घाबरू नका. तुम्हाला खायला सांगितलंय, थोडं-थोडं खा. थोडंसं खाताना पण आहे ना, असं मऊसूत पदार्थ खावं. जास्त कडक-कडक असे पदार्थ खाऊ नये. मग तुम्ही खिचडी वगैरे जे सॉफ्ट पदार्थ असतात ना, ते खाऊ शकता. असे कडक-कडक पदार्थ खायचे नाही. बाकी कुठलेच नियम नाही. तुम्ही व्यवस्थित स्वतःची काळजी घेऊन, देवाला स्मरून तुम्ही सेवा करू शकता. छानपैकी आपल्याला ग्रहण सुद्धा छान पद्धतीनेच पार पडायचं आहे. फक्त ज्या काही गोष्टी असतात, खरं तर त्या पाठीमागचं हेच कारण असतं. काही सूक्ष्म जीवाणू, किटाणू यांचं संभ्रम होत असतं. प्रेग्नेंट महिलांनी काहीच नियम नाहीये. फक्त चिरणं, कापणं ह्या गोष्टी पाळायच्या आहेत. बाकी तुम्ही काहीच नियम पाळू नका. तुम्हाला वाटलं भूक लागली, करून खाऊन घ्या. तुम्हाला वाटलं थोडंसं पडायचं आहे, रिलॅक्स व्हायचं आहे, होऊ शकता. काहीच अडचण नाही. कारण 8वा-9वा महिना आहे. आपल्याला वॉशरूमला जाणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं महत्त्वाचं असतं. आता आपल्या तब्येतीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे आणि अजिबात घाबरायचं नाही. घरातल्यांनी जर सांगितलं असेल, तर तू जेवू नको, तर असं अजिबात नाही. भरपूर खा, पाणी वगैरे प्या, स्वतःची काळजी घ्या. 2-3 तास उपाशी राहू नका. आधीच सांगते, सॉफ्ट काय जे असेल ते तुम्ही खाऊ शकता आणि भूक लागली तर सगळंच खाऊ शकता. काही अडचण नाही. ज्याला वाटतं त्याने पाळावं, ज्याला नाही वाटत त्याने अजिबात पाळू नये. बाकी सगळं तुमच्यावर आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.